मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। हवामान विभागानं मान्सूनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे। मान्सून 8 जून रोजी केरळात दाखल झालाय। यंदा मान्सून तब्बल 8 दिवस उशिराने आलाय। पण मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार, चक्रीवादळाचं काय झालं, हेच या व्हिडिओत पाहूयात। दरवर्षी केरळमध्ये 1 जून रोजी मान्सून दाखल होतो, पण यंदा मान्सून उशिराने दाखल झालाय। त्यातच बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणार असा अंदाज होता, पण केरळमध्ये 8 जूनला सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। उशिरा का होईना पण केरळमध्ये मान्सून दाखल झालाय। नैऋत्य मोसमी पावसानं 8 जून रोजी केरळमध्ये प्रवेश केला, अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी दिली। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास 7 दिवसात महाराष्ट्रात येतो। त्या अंदाजानुसार 16 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। पण अरबी समुद्रात बिपोरजॉय चक्रीवादळ तयार झालंय। हे चक्रीवादळ अधिक तीव्र झालं असून मुंबईपासून 910 किलोमीटर अंतरावर आहे। आता या चक्रीवादळाचा मान्सूनच्या पुढील प्रवासावर परिणाम होतो का, हे बघणं महत्त्वाचं आहे।